कसा? एक नंबर. एक नंबर ना. त्यामध्ये बा बरोबर स्टाईल आहे. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख 10 मे आणि अर्धवट झोप घेऊन आलो होतो ऑफिसला. पहिली बॅच गेलेली सकाळी, तो आपल्याला साखरपुडा साईनगरवरून गावला आणि सेकंड बॅचला आपला कॉल आहे, लग्नवरच आहे, गावांवरून यायचं आहे उलव्याला. आणि दुसरा कॉल बँडचा तिसरा कॉल आहे कोपर घेण्याला. आणि पण ऑफिसला आलो. चिरीमिरी आपली इथं गोची दिसते, गौरी दिसते, हाय करतात दोघी पण. जेवली तू जेवली काय वायाला. लोकेशनला पोचलेलो आपण. समोर मंडप दिसतंय आणि यो अटल सेतू ब्रिज. जाऊ मांडपामध्ये जाऊ पहिला. जेवायला बसलेलो मस्त घरच्यांना मावरा कोलबी आहे, गोलीचा आहे कोलबी, व्हेजिटेबल कोलबी. वरून लाल बघतात आहे, पापड टाकले, पापडावरती डाळ टाकले. काय कुठला आहे ते? ए बाला का? नाही नाही, मग ते इथं भेटते ते आपला साई मंदिरला भेटते ते. काय? नाही नाही नाही, दाल पकवान. दाल पकवान हे दाल पकवान, हे दाल पकवान, पापडावर डाळ लागले. हे दरिंद्र बोलवला. अरे बाबा हो, अन्नाची जिंगल करते. सिंगल केली मी जेवून खाऊन झालेला आपला आणि मस्त हवेशीर बसलेलो मी. पण हवा येतं ते येतं, गरम हवा येते इथं एकदम. पोरांच्या जेवून झाला आपली. आता जाऊ गाणी वाजू मांडून. मित्रांनो, आता वाजलेले 5:30 आणि लग्न होतं 5:15चा. पण अजूनपर्यंत नवरदेव घरातून निघाला नाही. 5:30 वाजलेले आणि आपल्या त्या बॅचचा वाजून झाला साखरपुडा, तर ते पण इकडे येतील. आणि आपल्याला 8 वाजता जायचं आहे कोपर खेळण्याला. तर आपण गाणे वगैरे वाजूनच निघू, पण आता डिपेंड करते की लग्न किती असं लागतंय. तर बघू आता, तयारी होते नवरदेवाची.
लागली माग बँड बंद. वर घोडा वाजून झालेला आहे आणि फुल घाम फुटला. गावाच्या पार त्या मैदानाच्या इथून पूर्ण फिरत आलो, पण गावाच्या हिशोब बाहेर एकदम. आणि आपली दुसऱ्या बॅचची पोरं पण आपल्या आलेली तिथे समोर बघता तुम्ही. आणि आमच्या बँडमधला शाखा, ते बँडमधला शाखाला बघता तुम्ही समोर. जग्गू नवरा पोचून लगीन लागायला हे बघा. वाजून झालं काय बोलतात. 7:30 वाजता नवरा आत्म्यात लग्नाला. आता नवरा थांबलेला आहे मंदिराजवळ, हनुमान मंदिराजवळ. आणि आता लगीन लागतं. लग्न एकदा लागून झाल्यानंतर काशाकडे बांधला काय बोलू त्याला सावधान अति समीप सावधान. मित्रांनो आपली गाणी वाजून झालेली आहेत आणि आता गपागप मस्त 4 गाणी वाजवली आणि आता चाललो आहे पण कोपर केंद्राला. आणि वरामध्ये बाहेर करून द्यायचे. तर इकडं 10-12 पोरं ठेवली आहेत स्टेपनीला, कारण की वार निघाल टाईम होणारच आहे. 12-12:30 वाजता मला वाटते. आणि आपल्याला कोपर केंद्राला जायचं आहे. तर आता डायरेक्ट जाऊ पण. आणि बाकी पोरं गेली ना कशी पुढं सामान लावलं गेलेत. आता आपण पण जाऊ. हमारी गाडी चल रही है अभी, मतलब सब 4 व्हीलर सब छोड़ के चल रही है अभी वाशी में पहुंचेंगे हम. ॲड्रेस शोधत आता ते गुलाबजामुन घाला गेला हे बघ. गुलाबजामुन घाला गेला काय बोलायला आता चाललोय ॲड्रेस शोधत गेल्या भिरत काय भेटत नाही. कोपर केंद्राला पण पोहोचलेलो आणि आता तयारी बघू काय ते. नाही तर पहिले जेवून घेऊ, जाम भूक लागलेली आहे. कारण की दुपारी जेवलो आपण 2 वाजता. आणि आता पोहोचलो समोर दिसतोय मला मंडप. गाणी वाजायला बसवलं आपण सर्व मंडळी बसलेली आपली.
वाजून झालेले आहेत आणि आलो होतो जेवायला आपण. फक्त तिथं दावत मांडलेली आपली मस्तपैकी सगळी बरोबर बसली जेवायला आपली इथं. जेवून घेऊ मस्तपैकी. हा सगळ्यांनी दाताला धार करून ठेवले तर दाल सुट्ट्या इवे दाताला धार धरी इवे इवे दाताला धार धरी इवे इवे दाताला धार झाली. दाताला धार करून बसले इथं गावाला जेवायला बसलेलं मस्त की एकावर एक गाडी पटापट आणते आता इथं गावात बसलेले आपली. बाहेर आलो पण मस्त फुलं घेऊन झालं मावे गेलं घेऊन दिसते समोर घेतल्या पोरं आपल्या दणकाला. पोरांना आली भोग्याची आठवण हे भोगे गेलं घेऊन घालू बसलं.
मित्रांनो काम फिनिश झालेलं आपला आणि आता 11:30 वाजायला आलेले आहेत आणि कडक काम झालं आहे आजचा. कडक ओवली पडलेली आहे. अख्खा पूर्ण सीझन भराचा काटा निघलेला आहे इथं. आणि आता जाऊ तुम्हाला दाखवतो काटा कितीच आहे ते. मागच्या ब्लॉगमध्ये नाही सांगितलं पण ही ओवळी सांगेल कारण की आता एंडिंगचे कॉलेज आपले. आता जाऊ पण मोजायला ओवळली स्वतः इथं नवरदेवची वडील आहेत. काका बँड कसा वाटला? एक नंबर ना. बरोबर आहे. चला तर पण चाललो आता सर्व पॅक करून डायरेक्ट आता जाऊ. याच्यात सगळा खजिना आहे तो बघायला भेटतो तुम्हाला थोड्या टायमान. काय जाई कैसा वाटला? पैसा पैसा कसं वाटतं पैसा? मित्रांनो पोहोचलो आता आपण लोकेशनला आपल्या आणि आता आतमध्ये नवरात्रीची एंट्री झाली. मग कशी फोटोशूट चालू आहे तोपर्यंत आपण आपला कारभार मोजून घेऊ. सर्व कारभार जो पडला तो आपल्याला कारभार मोजून घेऊ. लहानपेटी गट्टूचे गट्टू डेरी हे बघा हे 500चे गट्टे दोन्ही येतात. तुला काय वाटते किती असेल? किती आहे बाय बाळा? तुला किती वाटते? हा बाबा किती वाटते तुला? 40च्या आसपास. ना तुला 40च्या आसपास. 40च्या आसपास. 38,000 तेच बघू जगू तर खरं होते. गोटे दे दे 30 झाले का? 30,000 तसं वाटणं येईन फिरायला. बघ गट्टा बघ गट्टा बघ गट्टा बघ येऊ बघ गट्टा बघ 500चा 50चा 200चा 100चा. दणका दणका वादा का दणका वादा मिळता. चांगली टीप पडलेलं आपल्याला आणि सर्वजण बोलल्याप्रमाणे त्याच घाटामध्ये त्याच लेवलमध्ये वावली होती. तर आता जाऊ मध्ये वरात पण निघतंय तरी अजून आता मोजमाप चालू आहे. पाहिजेवर उठवलेली पैसे कट पैसे कट. मला असं मी तुला काय केला होता मोठा चांगली ना एकदा. हे चला 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 उडा चला. आवाज कमी ठेवला बोलतो डांबेटचा आवाज.
आमचे बाबरो कष्ट आहे एकदम कष्टाळू मुलगा म्हणजे बँड मधला कष्टाळू मुलगा. चला तर मित्रांनो आलोय पण घरी आणि आजचा काम आपला कडक झालेला आहे मस्तपैकी. सकाळचा साखरपुडा, दुसरी लग्नवर आधी आणि कोपर घेण्याचा कॉल, त्याच्यात ओवाळली पडली. काम 25 झालेलं आपलं आजचा आणि उद्या पण आपलं लग्नवरच आहे. आता 4 दिवस सतत 5 दिवस सतत कॉल आहे आपल्याला. डबल कॉल बहुतेक 14 ते 15 तारखेला डबल कॉल आहे. आणि इथं ओवाळीचं काम दिसतं समोरीचं कडक काम ओवाळीचा. डायरेक्ट आता भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्या आपल्याला पनवेलच्या नवरा न्यायचं आहे कुठे रिसॉर्टला लग्न आहे. डायरेक्ट भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो बाय बाय.